1855चे साल, जेव्हा भारत देशामध्ये रेल्वे नुकतीच धावू लागली होती, त्याच काळात ब्रिटिशांनी भीमा नदीच्या पात्रावर एक भक्कम दगडी पूल उभारला. आज 171 वर्षे उलटली तरीही हा डिक्सल पूल सोलापूर आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा मुख्य दुवा म्हणून ताठ मानेने उभा आहे. पण हा वारसा आता थकतोय का, याचाही विचार होणे काळाची गरज बनली आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात असलेला हा पूल अभियांत्रिकीचा एक उत्तम नमुना आहे. सुरुवातीला हा रेल्वे वाहतुकीसाठी बांधण्यात आला होता, मात्र पुढे रेल्वे मार्ग बदलला आणि हा रेल्वे पूल रस्ते वाहतुकीसाठी खुला झाला. एका बाजूला करमाळा तालुक्यातील कोंढार चिंचोली आणि दुसऱ्या बाजूला पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील डिक्सळगाव, या दोन टोकांना जोडणारा हा पूल आजही 35हून अधिक गावांसाठी जीवनवाहिनी आहे. पण गेल्या काही वर्षांपासून या पुलाच्या मजबूतीवरही प्रश्नचिन्ह उभा राहिले. सलग 171 वर्षे पाण्यात उभ्या असलेल्या या दगडी पुलाची आता झीज होऊ लागली. जड वाहतुकीसाठी हा पूल धोकादायक ठरत असल्याची भीती नागरिक व्यक्त करतायत. तरीही पर्यायी व्यवस्था नसल्याने आजही याच पुलावरून शेकडो वाहनांची ये-जा सातत्याने सुरूच आहे. या ब्रिटिशकालीन असलेल्या जुन्या पुलाला पर्याय म्हणून शेजारीच नवीन पुलाचं काम मंजूर झालंय. मात्र दुर्दैवाने या कामाची गती संथ असल्याचे दिसत आहे. जोपर्यंत नवीन पूल पूर्ण होत नाही तोपर्यंत याच ब्रिटिशकालीन पुलावरचा भार कमी होणार नाही, असेच सध्या तरी दिसत आहे. प्रशासन या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देणार का, हा देखील या निमित्ताने प्रश्न निर्माण होतोय. डिक्सल पूल केवळ दगड मातीचं बांधकाम नाही, तर तो सोलापूर आणि पुणे या दोन जिल्ह्यांच्या नात्याचा इतिहास आहे. हा ऐतिहासिक वारसा जपणं आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करणं आता काळाची गरज बनली आहे. तुम्हाला काय वाटते? करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या या ब्रिटिशकालीन डिक्सल पुलाचं महत्त्व कशा प्रकारे आहे? तसेच या ठिकाणचा नवीन पूल लवकरात लवकर झाला पाहिजे, याबाबतची तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा.